नमस्कार. जर आजच्या भागाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर जानकीकडे थोडंसं पैशाची तंतन सुरू होऊन जाते, पण तरी सुद्धा ती ऋषिकेशला सल्ले द्यायची काही सोडत नाही आणि त्या दोघांची त्याच्यावरून थोडी तुतुमेमे होते. इकडे ऐश्वर्या थोडंफार का होईना मकरनला सजेस्ट करणार आहेत गोष्टी आणि त्यानंतर नाना आणि सुमित्राचं जोरदार भांडण होणे ऋषिकेशवरून. बघूया अजून या एपिसोडमध्ये काय काय घडते. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे जानकी आवरून बाहेर जात असते तेव्हा तिचं लक्ष जातं की आपल्याकडे आता थोडेच पैसे उरले आहेत, या पैशामध्ये कसं मॅनेज होईल. तेवढ्यात तिथे काका येतात आणि म्हणायला लागतात, काय झालं जानकी, पैसे नाही आहेत का? तेव्हा ती म्हणते, नाही काका, पैसे तर आहेत पण अजून माझी सॅलरी झाली नाही ना, सॅलरी झाली की बरोबर सगळं मॅनेज होईल. तेव्हा ते म्हणतात, जानकी तुला तुझे पैसे खर्च करायची गरज नाही आहे, वाण्याकडे जा आणि माझं नाव सांग, तो लिहून ठेवेल, मी नंतर हिशोबाला देईल. तेव्हा ते म्हणते, नको नको काका, माझं जेव्हा सॅलरी होईल ना तेव्हा मी सगळं मॅनेज करेल. जानकी लगेच घराच्या बाहेर निघतच असते. तेवढ्यात ऋषिकेशच्या हातामध्ये पुन्हा भेळ बघून ती म्हणायला त्यात काय चाललंय, हे लोक भेळ खाऊन खाऊनच पोट भरतायत आणि त्याला डाएटचं नाव देतात, हे काही बरोबर नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुला काय प्रॉब्लेम आहे ग, आता मला जे येते मी तेच करत आहे ना. तेव्हा ती म्हणते, मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे, तुला काय करायचं आहे, तुला कोणाला काय सिद्ध करायचं आहे, तू इथे का आला आहेस आणि तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे ना, याबद्दल मला सगळंच नॉलेज आहे. तेव्हा तो विचारतो, तुला एवढं सगळं कसं काय माहिती, तेही माझ्याबद्दल. तेव्हा ती म्हणते, हे बघ, हे सगळं मी आता तुला एक्सप्लेन करत नाही, पण मला असं वाटतंय तुला स्वतःचं पोट भरण्यासाठी भाकरी कमवताही यायला पाहिजे आणि थोडंफार का होईना बनवताही यायला पाहिजे. जर तुने तुझी चूक एक्सेप्ट केली आणि ठरवलं की आपल्याला एखादी गोष्ट शिकायची आहे तर तू नक्की शिकू शकतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जो माणूस कधी स्वयंपाकघरामध्ये असं पाय ठेवायलाही गेला नाही, कधी त्याने पाण्याचा ग्लास घेतला नाही, तो माणूस स्वयंपाक शिकेल असं तुला वाटतंय का? तेव्हा ती म्हणते, शक्य तर सगळंच आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अच्छा, आत्ता मला कळलं, तुझ्या कुकिंग क्लासेस आहेत ना त्याच्यासाठी तू स्टुडंट शोधते म्हणून तू हे सगळं मला सांगते ना. तेव्हा ती म्हणते, वाटेल ते बोलू नको, माझ्या काही कुकिंग क्लासेस नाही आहेत, मी तर तुझ्या चांगल्याचा विचार करते, दररोजचं असं खाशील तर तू हेल्दी कसा राहशील. तेव्हा तो म्हणतो, मी हेल्दीच आहे आणि तू मला नको का तुझं नॉलेज शिकू, तसंही मी काय तुझ्याकडून काही मागायला आलो नव्हतो. तेव्हा ती म्हणते, बरोबर आहे, तू दररोज भेळच का, मी तुला आता काही सांगणारच नाही, तुला जे वागायचंय ते वाग. ते दोघं एक दुसऱ्याशी भांडून तिथून निघून जातात. दुसरीकडे मकरन इकडे ऋषिकेशच्या काळजीमध्ये असतो. तेव्हा ऐश्वर्या त्याला म्हणते, अरे मी बोर झाले आहे, मला काय करावं काही सुचत नाही, पण मकरनचं तिच्याकडे बिलकुल लक्ष नसतं. तेव्हा ती म्हणते, काय झालंय, तू एवढा शांत शांत काय आहेस? तेव्हा तो म्हणतो, काय नाही ग, बोल ना, काय झालं? तेव्हा ती विचारते, सांग ना, मी काय बोलत होते, तुझं लक्ष होतं ना. तेव्हा तो म्हणतो, अगं एक प्रॉब्लेम झाला आहे, मी ज्या मुलीला पसंत करतोय ना. तेव्हा ती म्हणते, मला माहितीच होतं तुझी गर्लफ्रेंड आहे, आता सांग काय झालं तिच्या बाबतीत. तेव्हा तो म्हणतो, अरे तिच्या इथे एक ना मुलगा राहायला आला आहे, तो मुलगा सतत तिच्या मागे पुढे करतोय आणि तो मुलगा मला त्या चाळीमध्ये नाही पाहिजे, त्याच्याचमुळे मला थोडं टेन्शन येत आहे. तेव्हा ती म्हणते, अरे तू का काळजी करतोय, मी आहे ना, मी असताना असं काहीच होणार नाही. तुला तर माहिती आहे ना माझ्या डॅडाचा मुळशीमध्ये किती दबदबा आहे आणि जर त्यांनी एखादी गोष्ट ठरवली तर त्या मुलाला त्या चाळीतून ते हाकलू शकतात. तेव्हा तो म्हणतो, जर असं झालं ना तर खरंच माझ्यासाठी खूप छान होईल, प्लीज या सगळ्यामध्ये माझी मदत कर. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, मी तुझी नक्कीच मदत करेल. दुसरीकडे सुमित्रा घरी आलेली असते. तेव्हा ती नानांना म्हणायला लागते, तुम्हाला तर फार आनंद होत असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, ऋषिकेशने मी जितकं सामान घेऊन गेली होती ना सगळं मला वापस पाठवलं आहे, कारण की त्याने सांगितलं आहे त्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे म्हणून तो कोणाचे उपकार घेणार नाही. तेव्हा नाना म्हणतो, चांगलंच झालं, हे ऐकून मला आनंद झाला की तुम्ही तुमच्या चिरंजीवांना भेटायला गेला पण त्यांनी सामान घेतलं नाही. तेव्हा ती म्हणते, खरंच तुम्हाला आनंद झाला की याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टोमणेच मारायचे आहेत, माझ्या मुलाच्या बाबतीत एकही गोष्ट तुम्हाला काही चांगली बघवतच नाही ना. तेव्हा नाना म्हणतात, हे बघ, मी तुला खरं आणि स्पष्टपणे सांगतोय, आपल्या मुलांना जर स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल ना तर त्यांना थोडे खाटखडगे थोडे भोगायलाच लागतील. एवढं मोठं आपलं साम्राज्य आहे ते कोणासाठी आहे ग, आपल्याच मुलांसाठी आहे ना. पण जेव्हा एक आई
पक्षाची आई सुद्धा आपल्या बाळाला थोडं उडता यावं, त्याला त्याचं कमवता यावं, त्यासाठी त्याला घरट्यातून बाहेर काढते. तसंच काहीतरी माझं सुद्धा झालं आहे, म्हणून तू माझ्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नको. मी त्याच्यात चांगल्याचाच विचार करते, म्हणून तर मी त्याला बाहेर पाठवलं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, चांगल्याचा विचार करण्यासाठी त्याला घराबाहेर काढायची गरज नव्हती आणि एवढे त्याचे हाल करायची गरज नाही. माझा मुलगा वन करतोय, पण मला खात्री आहे ना, तो एक दिवस नक्कीच यशस्वी होईल. तेव्हा नाना म्हणतात, याचा तर मला सुद्धा आनंद आहे. ज्या दिवशी तो यशस्वी होईल ना, त्या दिवशी मीही त्याच्यावरती खूप अभिमानी असेल. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे माहितीये का, तुमचा त्याच्यावरती विश्वास असो की नसो, पण माझ्या मुलावरती पुरा विश्वास आहे की तो एक दिवस नक्कीच यशस्वी होईल. दुसरीकडे जानकी इकडे रस्त्यावरून जात असते. तिला असं वाटत असतं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे, म्हणून ती लगेच खालून दगड उचलते आणि मारायला जाईल, तर तिथे अजून कोणी नाही तर मकरंद असतो. तेव्हा ती म्हणते, काय रे मकरंद, तू तर मला घाबरवलं, तू अचानक इथे कसं काय? मला असं वाटलं कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. तेव्हा तो म्हणतो, पाठलाग तर मला माहिती नाही, अगं इथे काम होतं म्हणून मी आलो होतो आणि तेवढ्यात दुसली तर मी विचार केला तुला हाक द्यावी. तेव्हा ती म्हणते, अच्छा, अरे पण हाक द्यायची ना, तू अचानक आला तर मी जास्त घाबरली ना. तेव्हा तो म्हणतो, सॉरी माझी चूक झाली ना, पण तू इथे काय करते? तेव्हा ते म्हणते, अरे तू विसरला का, मी इथे चाळीमध्ये राहते. तेव्हा तो म्हणतो, अच्छा असं आहे का, कारण की आता रात्रीचा वेळ आहे ना, तर मला एवढा अंदाज लागला नाही. पण जानकी, मला तुला एक सजेस्ट करायचं आहे. मी जिथे राहतो ना, तिथे एक फ्लॅट वर रिकामा झाला आहे, तुला हवं असेल तर मी तिथे बोलणी करतो. तेव्हा ती म्हणते, तू मला विसरतोय का, मी कॉलेजपासून स्वाभिमानी होती आणि मला माझ्या पदरचं सगळं करायला आवडतं आणि फ्लॅटचं रेंट मला काही परवडणारं नाही आहे. तसंही मी आत्ताच कामाला लागली आणि फ्लॅटचं रेंट खूप जास्त असतं. पहिली गोष्ट म्हणजे मी आता जिथे राहते ना, तिथं सगळं चांगलं आहे, मी एका कुटुंबाबरोबर राहते. तुला आठवण असेल तर कॉलेजमध्ये कॉफीचे पैसे सुद्धा मी सगळे शेअर करायची, कारण की मला कोणाचे उपकार घ्यायची सवय सुद्धा नाही आणि आवडत सुद्धा नाही, त्यामुळे मी काय हे करू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, अगं मी सजेस्ट केलं, जर तुला हवं असेल तर मी बोलू शकतो, मी आहे ना सगळं मॅनेज करायला. तेव्हा ती म्हणते, नको, मी माझं मॅनेज करेल. तेव्हा तो म्हणतो, अगं आपण उद्या आपल्याला पुण्याला जायचं आहे, तू रेडी हो, मी सकाळी तुला घ्यायला येतो, ते आपले पुण्याचं इव्हेंट आहे ना त्याच्यासाठी. तेव्हा ती म्हणते, काही हरकत नाही, आता मी घरी जाते, थोडा उशीरच झाला आहे. तेव्हा तो म्हणतो, काही हरकत नाही, एक काम कर, हा दगड आहे ना, हा बरोबर घेऊन जा, जर कोणी पाठलाग करत असेल ना तर नक्कीच त्याच्या डोक्यावरती घालायला तुला काम येईल. ती लगेच तिथून निघून जाते. दुसरीकडे सुमित्राला थोडी काळजी वाटत असते. तेव्हा ती म्हणते, माझ्या मुलाने काय खाल्लं असेल की नसेल मला हेच समजत नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो, आई दादा म्हणाला आहे तो ठीक आहे. तेव्हा ती म्हणते, तो म्हणाला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, तो कोणाची काळजी दाखवत नाही, पण तो स्वतःलाच नेहमीच ऍडजस्ट करत जात असतो. तेव्हा तो म्हणतो, आई तू जर एवढी काळजी करत बसली तर कसं चालेल ग, दादा काही ना काही नक्की मार्ग काढेल. तेव्हा ती म्हणते, हो दादा मार्ग तर काढेल, पण नानांचा काय प्रॉब्लेम होता, माझ्या मुलाला स्वयंपाकाचं काही येतं का, इथून जर त्याच्यासाठी डबा गेला असता तर काय फरक पडला असता, त्याने 2 घास पोट भरून खाल्ले तरी असते ना, पण नानांना ते सुद्धा बघवत नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो, आई दादाने मला सांगितलं आहे तुझी काळजी घ्यायला, मग तो असं आता काळजी करू नको ना ग त्याची. तेव्हा ती म्हणते, बघ त्याला अजून सुद्धा माझी काळजी पडली आहे, तो स्वतःचा किती विचार करत असेल. मला तर असं झालं आहे की माझा मुलगा कधी नीट त्याच्या संसारामध्ये किंवा आयुष्यामध्ये लागेल. मला वामन शास्त्रींनी म्हटलं आहे त्याच्या आयुष्यामध्ये एक मुलगी येणार आहे आणि ती मुलगी आल्यानंतर त्याचं आयुष्य नक्कीच मार्गी लागेल. तर दुसरीकडे इकडे ऋषिकेश सीड्यांवरती बसलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, आज मी अलाराम आणला आहे आणि 6चा अलाराम सुद्धा लावला आहे, आता बघू कसं पाणी वाया जातं. तेव्हा जानकी म्हणते, अच्छा असं आहे का, म्हणजे शेवट कोणाला तरी अक्कल आली, नाही तर हे सगळं काही डुबून गेलं असतं. तेव्हा जाऊन लोकांना अक्कल आली असती, पण कोणाला काय शिकवायचं, ज्याला शिकवायला जाऊ त्याला असं वाटते तोच बरोबर आहे, मग कोणाच्या मध्ये बोलायलाच नाही पाहिजे. तेव्हा ती म्हणायला लागते, कसं आहे माहितीये का, मी कोणाला काही समजवायला जाते तर असं होतं की स्वतःहून स्वतःच्या पायावरती ढोंडा मारल्यासारखं होतं, कारण की ज्याला त्याला आपली अक्कल वापरायचीच नसते. तेव्हा तो म्हणतो, काय म्हणाली तू, मला धोंडा म्हणाली, मी काय धोंडा बिंडा आहे ना, हे बघ आठवण ठेव, तुम्हाला बाकी काही बोल, उडानटप्पू बोल की मी थोडासा नालायक आहे ते बोललीस तरी चालेल, पण मी नाकी डोळी सुंदर आहे आणि तसंही मी देखणा सुद्धा आहे, मग तू ही गोष्ट डिनाय करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर जानकी थोडी हसायला लागलेली असते. तेवढ्यात काकू तिथे येतात आणि म्हणतात, काय ग गप्पा मारत बसले आहे, लवकर इकडे ये. तेवढ्यात त्या लगेच खिसकावून तिच्याकडून ती
पिशवी घेतात आणि म्हणायला लागतात, काय ग, चहा पावडर आणायला एवढा वेळ लागतो का? हे बघितल्यानंतर ऋषिकेशलाही समजतं आणि तो म्हणायला लागतो, तुलाही तुझ्या आयुष्यामध्ये भरपूर काही सहन करायला लागत आहे. जानकी काहीच न बोलता आत निघून जाते. तर दुसरीकडे मकरंद इकडे विचार करत असतो, जानकी तुला खरं म्हणजे तर राजमहालात राहायला पाहिजे, पण मी तुला प्रॉमिस करतोय ना, तुला मी लवकरच या राजमहालात घेऊन येईल आणि तुला प्रिन्सेस सारखं ठेवेल, कारण की तू प्रिन्सेसच आहेस. तुला असं चाळीमध्ये राहायची नौबत येणार नाही. तेवढ्यात ऐश्वर्या त्याला कॉल करते आणि म्हणायला लागते, अरे तुला एक विचारायचं होतं, उद्या तू कुठे आहेस? तेव्हा तो म्हणतो, मी उद्या पुण्याला चाललो आहे. तेव्हा ती म्हणते, हे तर खूप छान आहे, मी आणि माझे फ्रेंड सुद्धा पुण्याला चाललो आहोत, आम्ही पबला जाणार आहोत, तू सुद्धा आमच्या बरोबर ये, आता बोर करू नको. तेव्हा तो म्हणतो, नाही ग, मला पब हे सगळं बिलकुल आवडत नाही. तेव्हा ती म्हणते, अरे कशाला, चल ना आमच्या बरोबर, मी तर तुला सांगते त्या मुलीलाही घेऊन चल, म्हणजे तिलाही खूप छान वाटेल. तेव्हा तो म्हणतो, नाही, तिला विचारायला लागेल, तिला या सगळ्या गोष्टी आवडतात की नाही मला माहिती नाही. तेव्हा ती म्हणते, मग एक काम कर ना, तू तिला सरप्राईजच दे, तू तिला पब मध्ये घेऊन ये आणि गुडघ्यावर बसून तिला रोज देत प्रपोज करून टाक. तेव्हा तो म्हणतो, हे प्लॅन चांगलं तर आहे, पण हे सगळं माझ्याकडून होईल का? तेव्हा ती म्हणते, अरे नाही झालं तर मी आहे ना, मी सगळं तुझ्याकडून करून घेईल. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, मग मी नक्कीच येईल. तेव्हा तो लगेच स्वतःला सांगायला लागतो, आता खरी वेळ आली आहे की एकतर्फी प्रेम न करता जानकीला मनातलं सगळं सांगायचं. गुडघ्यावर बसून मी तिला प्रपोज करेल, उद्या जानकीला माझ्या मनातलं सगळं कळेल म्हणजे कळेल. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, ऋषिकेश चुकून ती इस्त्री शर्टवरती तशीच ठेवून जातो. तेवढ्यात तिथे जानकी येते आणि ते बघता ऋषिकेशला अक्षरशः टेन्शन आलेलं असतं की मला साधी इस्त्री करता येत नाही, आता काय होईल माझं? जानकी त्याला म्हणते, अरे तू नको काळजी करू, मी आहे, मी आज तुला शिकवते इस्त्री कशी करायची आहे. तेवढ्यात ती त्याचा हात हातामध्ये घेते आणि तिथे मकरंद आलेला असतो. मकरंद त्या दोघांची जवळीक बघून म्हणायला लागतो, आज तुझा या चाळीतला शेवटचा दिवस आहे, आता मी तुला काही इथे राहूच देत नसतो. तो लगेच ऑफिसमध्ये जातो आणि जानकीला कॉंग्रॅच्युलेट म्हणायला लागतो. तेव्हा तो सांगतो, जानकी ते फ्लॅट तुझं झालं आहे. तेव्हा ती म्हणते, मी तुला म्हटलं आहे ना, मी असे फेवर घेऊ शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, मी सांगतोय ना, मी सगळं मॅनेज करेल, तू घे ना, तुला खरंच तिथे राहायची गरज आहे, त्या चाळीमध्ये आता नको राहू. तेव्हा ती म्हणते, मी तुला पहिलेच सांगितलं आहे आणि त्या काल सुद्धा मी तुझी ऑफर रिजेक्ट केली, आताही सांगते, मी ते फ्लॅट घेऊ शकत नाही, म्हणजे नाही. इथे पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच जानकीने मकरंदची ऑफर तर रिजेक्ट केली आहे. मकरंद याच्यानंतर काय रिॲक्ट करेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.